प्रेक्षको नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, आपण घेतो तो श्वास आणि सोडतो तो निश्वास. खऱ्या अर्थाने श्वास म्हणजे जीवन आणि जीवनाचा प्रत्येक क्षण हा त्या श्वासाच्या गोष्टीवरती आधारित असतो, निर्भर असतो. पण जेव्हा हा श्वासच अडखळतो तेव्हा मात्र माणसाला आपल्या अस्तित्वाची खरी जाणीव व्हायला लागते, त्याची तीव्रता जाणवायला लागते. खऱ्या अर्थाने अडखळणारा श्वास हा अनेक आजारांचं लक्षण असू शकतो. पण खऱ्या अर्थाने जेव्हा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आणि तीव्रतेने जेव्हा ह्या गोष्टीची चर्चा होते अडखळणाऱ्या श्वासाची, तेव्हा मात्र एक शब्द समोर येतो, तो म्हणजे अस्थमा अर्थात दमा. आज जागतिक दमा दिनाच्या निमित्ताने हा विषय आपण निवडलेला आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकता. आपला आजचा विषय जागतिक अस्थमा दिन 5 मे. जागतिक अस्थमा दिन 5 मे. मित्रो, आज जागतिक दमानिमित्त एक अत्यंत महत्त्वाचा विषय आपण अस्थमा म्हणून निवडलेला आहे. आणि हा आजाराचं जर बोलायचं झालं तर हा केवळ एक शारीरिक व्याधी नसून मानसिक, सामाजिक आणि भावनिक स्तरावरही परिणाम करणारी ही गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थाने या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज एक अत्यंत अभ्यासू असं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आपल्याला तज्ञ मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर नीलकंठ आव्हाड सर. सर, मी आपलं आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो सर्वांच्या वतीने. सर हे श्वसनरोग तज्ञ, माजी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, सायन रुग्णालय इथे आहेत. अगदी संक्षिप्त असा परिचय जर आपल्याला डॉक्टर नीलकंठ आव्हाड सरांचा करून द्यायचा झाला तर MBBS आणि MD रेस्पिरेटरी मेडिसिन या क्षेत्रातील तब्बल 36 ते 37 वर्षांचा समृद्ध अनुभव, तसेच 37 वर्षे विद्यार्थ्यांना घडवण्याची उल्लेखनीय परंपरा ही त्यांची खरी ओळख आहे. लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय सायन येथे प्राध्यापक विभाग प्रमुख म्हणून 25 वर्ष सेवा आणि त्यानंतर एमेरिटस म्हणून योगदान देत त्यांनी वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा दिली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन सादर करत त्यांनी श्वसन विकार या उपचार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन येथे NIH ने प्रायोजित फोगाटी इंटरनॅशनल फेलोशिप ही मिळवणे ही त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक खरी दखल आहे. MUHS म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स मान्यताप्राप्त पल्मनरी क्रिटिकल केअर या पोस्ट MD फेलोशिप कोर्सची स्थापना, तसेच राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमासाठी वैद्यकीय महाविद्यालयांचा सहभाग वाढवण्यात त्यांची अग्रणी भूमिका हे विशेष उल्लेखनीय आहे. आजही ते सायन मुंबई येथे रेस्पिरेटरी केअर सेंटरमध्ये कन्सल्टंट म्हणून रुग्णसेवा करत आहेत, निरंतर समर्पकपणे आणि उत्कटतेने. अगदी थोडक्यात मांडायचं झालं तर ज्ञान, अनुभव आणि सेवाभाव यांचा संगम असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच आपले तज्ञ पाहुणे आजचे डॉक्टर नीलकंठ आव्हाड सर. सर, मी पुन्हा एकदा आपला स्वागत करतो. सर, पुनश्च मी आपले स्वागत करतो आजच्या या भागामध्ये. सर, आपला विषयच इतका बोलका आहे की पहिला प्रश्न आपसूक हाच असावा की दमा म्हणजे नेमकं काय हे सामान्य माणसाला कळेल इतक्या सोप्या भाषेत आपण काय सांगाल? आता दमा हा प्रचलित शब्द आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु तो कसा होतो याच्याबद्दल मी बोलणार आहे. आपल्याला एक स्लाइड दाखवणार आहे मी इथे. आता त्या स्लाइडमध्ये आपल्याला असं दिसून येईल की अंतर्भाग जो आहे श्वसनाच्या नलिकांचा, जसं आता आपण एक श्वसन संस्था पकडली तर ती सुरू होते नाकापासून, घशापासून ते आत जाते आणि आत 2 फुफ्फुस असतात, त्याच्यामध्ये असंख्य श्वासनलिका असतात. आता आपण इथे मधली श्वासनलिका जी बघतोय ती साधारणपणे दम्याच्या रुग्णाची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की अंतर्भागामध्ये सूज आलेली आहे आणि ती सूज आणि त्याच्याबरोबर अगदी त्याच्यात सिक्रिशन्स म्हणजे जे काय द्रव तयार होतात त्याच्यामुळे जो अंतर्भाग आहे तो अतिसंवेदनशील होतो. अतिसंवेदनशील म्हणजे काय, जर त्याच्यामध्ये कुठलेही धुळीकण गेले किंवा कुठले अलर्जन आले की ताबडतोब त्याच्या भोवतीचे जे स्नायू आहेत ते घट्ट बनतात आणि त्याच्यामुळे जो व्यास आहे नलिकेचा तो अगदी कमी होऊन जातो. परिणामतः श्वास आत जात नाही. परिणामतः
ती हवा आत न गेल्यामुळे ऑक्सिजनसुद्धा आत जात नाही आणि त्यामुळे रुग्णाला दम लागायला सुरुवात होतो. त्याला आपण दमा म्हणतो. त्याला आणखी काही घटक कारणीभूत असतात, त्याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आतल्या ज्या नळ्या आहेत त्यांची सूज येणे आणि त्यांचा व्यास कमी होणे ह्याला दमा म्हणू शकतो आपण. अतिशय सोप्या भाषेत आणि अगदी सुलभ अशा शब्दांमध्ये आपण समजावून सांगितलं आमच्या प्रेक्षकांना की दमा म्हणजे अर्थात अस्थमा म्हणजे नेमकं काय. मग सर भारतामध्ये म्हणा किंवा विशेषतः शहरांमध्ये आपण आज पाहतो की दम्याचे प्रमाण हे अतिशय वाढताना दिसतंय. म्हणजे कुठेही चर्चा चालू असेल तर ॲटलिस्ट 10 मधले 2-3 लोक तरी असे असतात ज्यांना दम्याचा त्रास असतो किंवा त्यांच्या घरच्या कोणाला तरी त्रास असतो. याची नेमकी कारणे आपण काय पाहता? आता आपण जर बघितलं तर जगभरात जवळजवळ 28 करोड रुग्ण दम्याने बाधित आहे आणि भारतामध्ये त्याचे प्रमाण जवळजवळ 3.5 करोड आहे. आणि शहरामध्ये दमा वाढण्याचे कारण आपल्याला माहितीच आहेत. शहरामध्ये अतिशय प्रदूषण म्हणजे वायू प्रदूषण हा एक मुख्य मोठा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामुळे दम्याची लागण जास्त प्रमाणात होते. शिवाय दाटीवाटीचं राहणं ज्याच्यामुळे आपल्याला विषाणूचे इन्फेक्शन्स होणे, शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे औद्योगिक संस्था इथे आहेत जेणेकरून आपण अगदी जीवनामध्ये प्रत्येक दिवशी आपण त्याला एक्सपोज होतो आहे आणि ते मग इन्हेलेशनमधून जाऊन श्वसनात जाऊन आपल्याला दम लागण्याची प्रक्रिया होते. ही कारणं झाली. त्याच्याशिवाय ऑफकोर्स अंडर न्यूट्रिशन, त्याच्यानंतर ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा हे सुद्धा कारणं आहेतच. त्याच्याशिवाय आणखी कारणं म्हणजे की आपण दाट वस्त्यात राहत असल्यामुळे एका खोलीमध्ये बरेच लोक राहत असतात आणि त्याच्यातनं धूळ जमा होते, ती आपल्या श्वसनात जाते. शिवाय रस्त्यावरली धूळ, रस्त्यावरली वाहतूक याच्यामुळे सुद्धा धूळ आपल्या श्वसनात जाते आणि ज्याच्यामुळे आपल्याला दम्याची लागण मोठ्या प्रमाणात होते. अगदी खरं आहे. म्हणजे आधुनिकतेची मोजली गेलेली किंमत म्हणजे प्रदूषण आणि त्यानिमित्ताने हे आजार कुठेतरी समोर येताना दिसतात. वाढतं वाहनांचं प्रमाण आणि तुम्ही दाटीवाटीने राहणं हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे मांडला. मग सर कोणती लक्षणे असे सुरुवातीला प्राथमिक आपल्याला दिसतात ज्याकडे सहजा प्रत्येकाचं सामान्य माणसाचं दुर्लक्ष होतं? इकडे लक्ष वेधण्यासाठी आपण काय सांगाल? आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा आपल्याला सर्दी होते, पण अशी सर्दी जर समजा झाली आणि ती 10 दिवसापेक्षा जास्त दिवस राहिली आणि त्याच्याबरोबर खोकला आला आणि तो खोकला साधारणपणे रात्रीच्या वेळेला आला किंवा पहाटेच्या वेळेला आला किंवा आपण धुळीत आहोत त्यावेळेला आला किंवा आपण समजा चालत आहोत आणि आपण जिने चढत आहोत त्यावेळेला जर तो खोकला आला तर समजायचं की साधारणपणे हे दम्याचं लक्षण आहे. परंतु कधीकधी आपल्याला छातीमध्ये असं घुसमटल्यासारखं वाटतं आणि छाती आपली जड वाटते. त्याच्याबरोबरच कधीकधी आपण आजूबाजूला धूम्रपान करणारा माणूस असेल तर ताबडतोब आपल्याला खोकला येतो, तर ते सुद्धा दम्याचं लक्षण असू शकतं. शिवाय शिटी वाजवल्यासारखा आवाज येणे घशामध्ये, त्याला आपण व्हिजिंग म्हणतो, हे सुद्धा दम्याचं लक्षण असू शकतं. तर खोकला येणे, दम लागणे, दम कधीकधी आपल्याला बसल्यासुद्धा येऊ शकतो. उदाहरणार्थ काही ॲलर्जन्स आपण समजा जेवणाद्वारे घेतले किंवा आपल्या आहारामध्ये आले तर पटकन आपल्याला दम सुरू होऊ शकतो आणि त्याची आणखी कारणं आहेत ज्याची आपण सविस्तर माहिती आता देणारच आहोत. तर दम्याची ही साधारण लक्षणं आहे. वारंवार सर्दी होणे, खोकला येणे, खोकला न जाणे, 10 दिवसापेक्षा जास्त खोकला राहणे, इवन सुका खोकलासुद्धा हे दम्याचं लक्षण असू शकतो. त्यामुळे असा खोकला वारंवार येणे आणि मध्ये आरामशीर राहणे किंवा आराम मिळणे हे सुद्धा दम्याचं लक्षण असू शकतं. त्याच्याचबरोबर दम जर सुरू झाला तो थांबत नाही आणि बऱ्याच वेळा आपल्याला डॉक्टरकडे वारंवार जावं लागतं. ही दम्याची काही लक्षणं आहेत. खूप छान पद्धतीने आपण समजावून सांगितलं सर. आणि आपला संवाद आणि जे काही आपण चर्चा करतो ही प्रेक्षकांपर्यंत अगदी समर्पकपणे पोहोचते आणि प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. वाशिम येथून सागरजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सागरजी, आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. सर नमस्कार. नमस्कार. माझा सर प्रश्न आहे सरांना अस्थमॅटिक अटॅक टाळण्यासाठी आपण काय करायला सर? दमा टाळण्यासाठी सर आपण काय काळजी घेतली पाहिजे? आपला प्रश्न आमच्या लक्षात आला. धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. सर, टाळण्यासाठी काय करावं लागेल असं त्यांचं दमा टाळण्यासाठी आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये दक्षता बाळगली पाहिजे.
जर आपण दमेकरी असताल, दम्याचा आपल्याला विकार असेल, तर आपण समजा गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर पूर्वी आपण मास्क वापरायचं कोविडच्या वेळेला, तर आतासुद्धा मास्क वापरणे गरजेचं आहे. कोण धूम्रपान करत असेल आपल्या बाजूला तर त्याच्यापासून दूर जाणं हा एक म्हणजे उपाय आहे. शिवाय आपण समजा एखाद्या रूममध्ये आहोत आणि आपल्या नातेवाईकांना कुणाला विषाणूचं इन्फेक्शन झालं असेल तर त्याला मास्क देणं, आपणही मास्क घालणं हे गरजेचं आहे. शिवाय नवीन पदार्थ ज्यावेळेला आपण कुठल्या हॉटेलमध्ये जातो खातो त्यावेळेला दक्षतापूर्वक खाणं गरजेचं आहे. त्या पदार्थापासून जर समजा आपण पूर्वी कधी खोकला वगैरे आला असेल, आपल्याला छाती घट्ट झाली असेल तर तो पदार्थ टाळावा. शिवाय आपण समजा काय कोल्ड्रिंक्स पित आहोत, समजा आपण शीतपेय पित असताल आणि ते बॉटलमध्ये असतील तर आता अशा शीतपेयामध्ये साधारणपणे आपल्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणजे ते टिकवण्यासाठी काही केमिकल्स असतात, ते असे पदार्थ आपण टाळले पाहिजेत. याची दक्षतासुद्धा आपण घेणं गरजेचं आहे. अशा जर समजा आपण दक्षता घेतल्या तर आपल्याला दम्याचे अटॅक वारंवार येणार नाहीत. नक्कीच अशा सजग प्रेक्षकांमुळेच आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं इथे मिळून जातात. आपसूक धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, हाच धागा धरून मी पुढे आपल्याला विचारू इच्छितो की आपण मगाशी सांगितलं संसर्ग आणि ॲलर्जी या दोन गोष्टी, म्हणजे मास्क वापरण्याचा सल्ला मला वाटतं त्या निमित्तानेच असावा, तर ॲलर्जी आणि अस्थमा यांचा किती जवळचा संबंध आहे याबद्दल काय सांगा? अगदी ॲलर्जी आणि अस्थमा याच्यामध्ये विशेष फरक नाही. ज्यांना ॲलर्जी होते, उदाहरणार्थ समजा नाकाची ॲलर्जी असेल, वारंवार शिंका येत असतील, सर्दी होत असेल, नाकामध्ये समजा ब्लॉक होत असेल तर अशा रुग्णांना जवळजवळ 60% रुग्णांना दमा होऊ शकतो. त्याची आपण दखल घेतली पाहिजे. आणि ॲलर्जीमुळेच दमा होतो हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ॲलर्जी म्हणजे शेवटी काय आहे की जे पदार्थ आपण नॉर्मली खातो त्याच्यामुळे आपल्याला जर त्रास होत असेल किंवा आपण समजा श्वसनातनं घेत असतो ते इतर लोकांना त्रास होत नाही पण आपल्याला त्रास होतो, किंवा एखाद्या व्यवसायामध्ये आपण आहोत आणि इतर लोक चांगले आहेत परंतु आपल्याला त्या इंडस्ट्रीमध्ये खोकला येतोय, दम लागतोय, तर त्याला ऑक्युपेशनल अस्थमा म्हणतो. तर ही ॲलर्जी जी आहे ती केमिकलची असू शकते, वेगवेगळ्या जेवणाच्या पदार्थाची असू शकते, धुळीची असू शकते, घरामध्ये धूळ असेल त्याची असू शकते, किंवा आपल्या अंथरुणामध्ये हाऊस डस्ट माईट नावाचा एक किडा असतो जो रात्री ॲक्च्युली आपण ज्यावेळेला झोपायला जातो त्याचं आपलं जे त्याची विष्ठा असते त्याच्यातनं आपल्याला ॲलर्जी होते आणि त्यामुळे रात्रीचे दम्याचे अटॅक येतात. तर ॲलर्जन हा एक स्वाभाविक घटक आहे ज्याच्यामुळे दमा लागतोच. म्हणजे खऱ्या अर्थाने ॲलर्जनपासून बचावात्मक उपाययोजना म्हणजेच खऱ्या अर्थाने प्रतिबंधात्मक उपाययोजना असं कुठेतरी थोडक्यात आपल्याला मांडता येईल. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. रमेश उगलेजी हे पालघर येथून आपल्याशी जोडले गेलेत. आपलं स्वागत रमेशजी. आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की एखादी अस्थमा झालेली जर व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास चालू असताना शिटी सारखा आवाज येतो, शिटी वाजल्यासारखा आवाज येतो अस्थमा झालेल्या व्यक्तीला त्या श्वासातून. तर म्हणजे हा काय प्रकार असू शकतो हा? आणि दुसरं असं डॉक्टर की ढगाळ वातावरण झालं तरीही अस्थमा झालेल्या व्यक्तीला त्रास होतो, तर या बाबतीत आयुर्वेदामध्ये काही उपचार आहे का? आपला प्रश्न लक्षात आला. नक्कीच दोन प्रश्न आहेत यांचे की शिट्टीचा आवाज येतो त्याच्या मागची कारणं कदाचित त्यांना जाणून घ्यायची, हा आवाज नेमका कशामुळे येतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाळण्यासाठी काय करता येईल. अगदी सांगायचं गेलं की आता मी आपल्याला मगाशी पॅथॉलॉजी म्हणजे विकृतीशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला नळ्यामध्ये सूज येणे हा एक प्रकार सांगितलेला आहे. नळ्यामध्ये सूज आल्यामुळे काय होतं की त्या नळ्यांचं कंपन होतं. कंपन झाल्यामुळे आपल्याला हवा सोडता येत नाही आणि त्यामुळे म्युझिकल आवाज म्हणजे शिट्टी वाजवल्यासारखा आवाज तयार होतो. तर हे काही वेगळं कारण नसून नळ्याचं कंपन होणं, व्यास कमी झाल्यामुळे नळ्याचं कंपन होतं, त्याच्यातनं हवा पास होत नाही किंवा हवा जाऊ शकत नाही, घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे शिटीसारख्या आवाज येऊ शकतो. तर आपल्याला ॲक्च्युली टाळण्यासाठी बरेचसे जसे आताच आपण चर्चा केली की आपण साधारणपणे मास्क वापरले पाहिजे, काही ॲलर्जन्स असतील त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे, काही प्रकारचे समजा आपण
जेवणाद्वारे काय ॲलर्जन्स घेत असेल तर ते आपण टाळले पाहिजे. आणि साधारणपणे असे काही पदार्थ असतील जे जास्त वेळ ठेवलेले असतील, जे टीनमध्ये ठेवलेले असतील, जे सीलमध्ये ठेवलेले असतील, जे जास्त काळ चिरकाल चांगले राहावे म्हणून त्याच्यामध्ये केमिकल्स वापरले जातात, त्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणतो, असे आपण टाळले पाहिजे जेणेकरून आपल्याला दम्याचे अटॅक येणार नाहीत. अतिशय समर्पक असं उत्तर आपण दिलेलं आहे. त्यांचा दुसरा प्रश्न आयुर्वेदाचा होता. नजदीकच्या आपल्या आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून नक्कीच आपण हा सल्ला घेऊ शकता. इथून पुढे आता हा विषय अतिशय चांगल्या वळणावरती आहे आणि महत्त्वाच्या गोष्टीवरती चर्चा आता होणार आहे. लहान मुलांमध्ये दमा याही विषयावर चर्चा होणार आहे. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये आपण जागतिक दमा दिवसाच्या पार्श्वभूमीवरती दमा या आजाराबद्दलची सगळी माहिती घेतोय तज्ज्ञांकडून आणि त्या संदर्भातली जी उपाययोजना आहे त्याबद्दल चर्चा करतोय. सर, ब्रेकवर जायच्या अगोदर अनेक महत्त्वाच्या गोष्टींवरती आपण चर्चा केली. खास करून लहान मुलांमध्ये एक दम्याचा आजार जास्त प्रमाणात आपण पाहतो, तर या निमित्ताने त्याबद्दलही चर्चा होणं अपेक्षित आहे आणि यासाठी पालकांनी कोणती कोणती काळजी घ्यावी यावरही आपण थोडासा प्रकाश टाकावा. फार महत्त्वाचा प्रश्न आहे की पालकांनी कुठली काळजी घ्यावी. दमा हा अनुवंशिक आजार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे स्त्री जर समजा गरोदर असेल आणि ती दम्याची रुग्ण असेल तर आपण तिची फार काळजी घेतली पाहिजे आणि तिने अँटी इन्फ्लेमेटरी इनहेलेशन म्हणजे जे आपण आता श्वसनाद्वारे जे औषधं घेतो सूज कमी होण्यासाठी, जे आपल्याला स्लाईडमध्ये दाखवलं की सूज ही फार महत्त्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे ती दम्याला लागण होण्यासाठी कारणीभूत होते आणि त्यामुळे अँटी इन्फ्लेमेटरी औषधं त्या दम्याच्या रुग्णांनी घेणं गरजेचं आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी. कारण अभ्यासामध्ये असं कळलेलं आहे जे रुग्ण हे व्यवस्थित घेतात प्रेग्नन्सीमध्ये त्यांच्या मुलांना दमा होत नाही. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाय कधीकधी प्रीमॅच्युरिटी म्हणजे अकालीन अर्भक तयार होतं, जे काही महिन्याच्या आतच तयार होतं, 36 किंवा 9 महिने म्हणतो आपण त्याच्यापेक्षा, तर अशा रुग्णांनासुद्धा दमा होण्याची शक्यता असते. आणि जर ते टाळायचं असेल तर घरामध्ये धूर नाही झाला पाहिजे, धूम्रपान नाही केलं पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. साधारणपणे 3 वर्षे अशा बालकांची फार काळजी घ्यावी लागते. आणि दुसरं गोष्ट म्हणजे की ते 3 ते साधारणपणे 6 वर्ष काही लोकांना वारंवार खोकला येणं, शिटी वाजवल्यासारखं आवाज येणं लहान मुलांच्यामध्ये, तर ह्याची दक्षता आपण घेऊन ताबडतोब पिडियाट्रिशियनला म्हणजे बालरोग तज्ज्ञांना दाखवणं फार गरजेचं आहे. असं केलं तर आपल्याला दम्याचं निदान मिळेल. आणि त्याच्यानंतर जर समजा आपल्याला आणखी त्याच्यापेक्षा 6 ते 12 वयामधील जर बालकांना आपल्याला वारंवार असा त्रास होत असेल तर अशा बालकांची आपण ॲलर्जी टेस्टिंग केली पाहिजे, त्यांच्या विविध चाचण्या केल्या पाहिजे, त्यांना दम आहे की नाही ह्याच्याबद्दल म्हणजे त्यांचे इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. शिवाय महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला बाळ आपण जोपासना करतो लहानपणी त्याला टॉप फीड दिले जातं, म्हणजे त्याची शारीरिक वाढ होण्यासाठी आपण जे काय फीड देतो किंवा अन्न देतो तर ते अन्न अशा रीतीने द्यावे की त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नसावे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शक्यतो स्त्रीने स्तनपान 5 ते 6 महिने रेग्युलरली करावे जेणेकरून बाहेरचे पदार्थ देण्याची गरज पडत नाही. पण ज्याला दुधापासून त्याला थोडंसं विनिंग करावं लागेल स्तनपानापासून, त्यावेळेला आपण बाहेरचे पदार्थ देताना बाहेरच्या पदार्थामध्ये विशेषतः पावडर वगैरे किंवा दूध वगैरे ह्याच्यामध्ये काही मिक्स नाही ना प्रिझर्वेटिव्ह, ह्याची आपण दक्षता घेतली पाहिजे. तर अशा रीतीने जर आपण दक्षता घेतली, बाळाला वारंवार व्हायरल इन्फेक्शन्स होत असतील तर त्यांना दाखवून ताबडतोब त्याची ट्रीटमेंट घेतली तर बालकांना पुढे जाऊन दम्यापासून दूर ठेवता येईल. नक्कीच लहान मुलांच्या संदर्भात हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आनंदाजी पाटील कोल्हापूर इथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आनंदाजी, आपलं स्वागत आहे या भागामध्ये. आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हा सर, आता विचारू का प्रश्न? बोला ना, सलग विचारा पूर्ण प्रश्न तुमचा. सर, असं आहे, नाकामध्ये मांस वाढणं आणि हाड वाढणं
असे एक 2 प्रकार आहेत डॉक्टरांकडे गेल्यानंतर. त्यामुळं नाकामध्ये घाण साचली जाते वरच्या टाळ्यामध्ये किंवा घशामध्ये. त्याच्यामुळं दम्याचा त्रास होऊ शकतो का? आपला प्रश्न आमच्या लक्षात आला. धन्यवाद सहभागी झाल्याबद्दल. सर काय सांगाल? त्यांचा प्रश्न योग्य आहे. अशा रुग्णांना दम्याची लागण होऊ शकते का? त्याला DNS म्हणतो मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये, म्हणजे डेव्हिटेड नेझल सेप्टम, हाड वाढणे किंवा जो पडदा असतो नाकामधला, 2 नाकपुड्यामधला, त्याला आपण DNS म्हणतो. तर अशा रुग्णांना वारंवार इन्फेक्शन्स होत असतात. त्यांना व्हायरल इन्फेक्शन होतात. त्यांना नंतर सायनसायटिस नावाचा, हे जे 2 सायनस असतात नाकाच्या बाजूला, त्याच्यामध्ये हवा असते नॉर्मली, पण त्याच्यामध्ये मग द्रव तयार होतात, त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतात. अशा रुग्णांना वारंवार खोकला येणं, सर्दी होणं होतं. तर अशा जो 20 ते 30% लोकांना दम्याची लागण होऊ शकते. तर त्यांचा प्रश्न योग्य आहे. आणि जर समजा अशा रुग्णांना वारंवार खोकला येत असेल, शिटी वाजवल्यासारखा आवाज येत असेल, दम लागत असेल, छाती घट्ट होत असेल, तर आपण ॲक्च्युली दम्याच्या डॉक्टरकडे जाऊन टेस्ट कराव्यात. म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला थोडक्यात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर निदान त्याचं होईल आणि निदान झाल्यानंतर त्याच्यावरती उपचार करता येईल, जेणेकरून पुढच्या मोठ्या गोष्टी ह्या टाळता येतील. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, अस्थमा म्हटलं की मगाशीच आपण चर्चा केली की ट्रिगर फॅक्टर्स त्याचे जे आहेत, ज्याला आपण उत्प्रेरक घटक म्हणतो, लाईक धूळ आहे, प्रदूषण आहे, थंडी आहे, याबद्दल थोडंसं अजून मला वाटतं बोललं तर जास्त योग्य होईल. आहे. ट्रिगर फॅक्टरबद्दल आपण बोलत होतो. ते ट्रिगर फॅक्टर आपल्या घरामध्ये सुद्धा असू शकतात. उदाहरणार्थ आपण जर समजा काही फर्निचर वापरलं ज्याच्यामध्ये गालिचे आहेत, त्याच्यामध्ये धूळ साचूनसुद्धा आपण ती श्वसनामध्ये घेत असतो, ज्याच्यामुळे दम्याचे अटॅक येऊ शकतात. पाळीव प्राणी आपण वापरतो, पेट म्हणतो आपण त्यांना, ते कुत्रे असेल, मांजर असेल, त्यांच्या केसात जे डॅन्ड्रस असतात, कळलं, जो कोंडा असतो, त्याच्यापासून सुद्धा आपलं ॲलर्जी तयार होऊ शकते. किंवा फुलदाणे आहेत, त्याच्यामध्ये परागकण असतात, तर ज्याच्यामुळे सुद्धा आपल्याला दम्याची लागण होऊ शकते. घरामध्ये धूम्रपान करत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा दम्याची लागण होऊ शकतो. तर असे घरात सुद्धा वातावरण असं असेल तर दम्याची लागण होऊ शकतो. बाहेर गेल्यानंतर ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की वायू प्रदूषण हा एक मोठा घटक आहे. शिवाय कोणीतरी आता बोलले की हवामानातला बदल, जर थंड हवा असेल, एकदम कोल्ड एअर असेल, तर त्याची आपल्याला म्हणजे आपल्या श्वसन नलिकेमध्ये जाऊन आपल्या श्वसन नलिका आकुंचन पाहून ताबडतोब आपल्याला खोकला आणि दमा सुरू होऊ शकतो. शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम्स लोक वापरतात, त्याच्यातनं केमिकल्स असतील, त्याच्यातनं होऊ शकते. अन्न पाण्यातनं, जसे आता आपण बोलल्याप्रमाणे की जसं आपण काही पदार्थ खातो, जसे फिश आहे किंवा मासे खातो, त्याच्यामध्ये आपण झिंगा म्हणतो, हा एक ॲलर्जिक, किंवा अंडी आहेत, वेगवेगळे नट्स आहेत किंवा शेंगदाणे आहेत, वेगवेगळे बदाम आहेत, त्याच्यातनं सुद्धा ॲलर्जी होऊन आपल्याला दमा होऊ शकतो. असे अनेक घटक जे आहेत ते आपल्याला दमा करू शकतात. आणि त्याच्याशिवाय आणखी सिजनल चेंजेस जे आहेत, पावसाळ्यात काही लोकांना दमा येतो, काही लोक समजा काही ह्याच्या संपर्कात आले, व्हायरल इन्फेक्शनच्या संपर्कात आले, तरी पण त्यांना ट्रिगर म्हणून व्हायरल इन्फेक्शन, 80% लोकांना जवळजवळ व्हायरल इन्फेक्शन किंवा विषाणूची इन्फेक्शन ही ट्रिगर होऊ शकते. तर अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये बुरशीसुद्धा येऊ शकते. घरामधले आपले साधे झुरळंसुद्धा आपल्याला दम्याची लागण करू शकतात. तर असे अनेक ट्रिगर आपल्याला मिळतील. व्यावसायिक दम्याबद्दल आपण बोललो. वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत, जसे ॲग्रिकल्चर आहेत, शेती काम करणारे आहेत, किंवा वेटरनरी कॉलेजमध्ये काम करणारे, पाळीव प्राणी, याच्यापासून सुद्धा आपल्याला दमा होऊ शकतो. इंडस्ट्री आहेत केमिकल, त्याच्यापासून सुद्धा दमा होऊ शकतो आपल्याला. अनेक कारणामुळे दमा होऊ शकतो. तर ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणजे हे उत्प्रेरक घटक जे आहेत ते अनेक पद्धतीचे आहेत आणि त्यांच्यामध्येच कुठेतरी आपण वावरत असतो. यातून आपला बचाव करणं ही खरोखरच तारेवरची कसरत आहे. कुठेतरी मला वाटतं ही लक्षणं आपल्याला लक्षात आल्यानंतर कदाचित या गोष्टींवरती आपल्याला नियंत्रण मिळवण्यामध्ये मदत होईल. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. निखिलजी हे अहिल्यानगर येथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आपलं स्वागत निखिलजी. आपला प्रश्न विचारा. सर, मला आहे ना 2-3 वर्षापासून असा थोडा दम्याचा त्रास होतोय. हॅलो, बोला बोला, प्रश्न पूर्ण करा.
दम्याचा त्रास होतोय, असं श्वासन असं घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटतंय. बर, आपला प्रश्न आमच्या लक्षात आला नक्कीच. त्यांना घशात अडकल्यासारखं, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. त्यांना घशात अडकल्यासारखं होतंय आणि दम्यासारखा त्रास. आताच आपण बोलल्याप्रमाणे ॲलर्जी आपली अगदी नाकापासून ते घशापासून सुरू होऊ शकते. त्यांना घशात अडकल्यासारखं वाटतंय, त्यांना पोस्ट नेझल ड्रीप म्हणजे सायनसमधून सुद्धा ॲक्च्युली कफ खाली जात असेल, त्याच्यामुळे सुद्धा त्यांना खोकला येत असेल आणि त्याच्यानंतर त्यांना ॲलर्जी असेल कुठल्या तरी समजा पदार्थाची किंवा काही द्रवाची, तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांना दम्याचे अटॅक येऊ शकतात. तर अशा रुग्णांनी ॲक्च्युली आपले एक्सरे काढून पल्मनरी फंक्शन टेस्ट करून डॉक्टरांना दाखवून आपल्या दम्याचं निदान केलं पाहिजे आणि निदान झाल्यानंतर त्यांनी साधारणपणे इनहेल्ड मेडिकेशन जे श्वसनाने घ्यायची औषधं आहेत त्यांनी ते व्यवस्थित सुरू केले आणि व्यवस्थित त्यांनी रेग्युलरली घेतली तर दम्याचा पूर्ण नियंत्रण येऊ शकतं. नक्कीच अतिशय छान पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर दिलं. सर, आपण आतापर्यंत आताच्या चर्चेमध्ये आपण दमा म्हणजे काय हे नेमकं समजून घेतलं, त्याची तीव्रता आपण समजून घेतली आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांवरूनही आपल्याला लक्षात, सहभागावरून लक्षात येतं आहे की किती प्रमाण आहे त्याचं एकंदरीत प्रमाण आपण समजून घेतलं. महत्त्वाचं आहे, लक्षणं समजून घेतली, पण आता महत्त्वाचं आहे की याचं निदान कसं करायचं याबद्दल आपण काय सांगाल? त्याच्यात काही चाचण्या असतील किंवा लक्षणांवरून तर आहेच, पण चाचण्या, तपासण्या या संदर्भातही चर्चा आपण करूया. अगदी आपण बरोबर बोललात की दम्याच्या चाचण्या केल्या जातात आणि त्याला एक स्पायरोमेट्री म्हणतो. ही टेस्ट आपण साधारणपणे लॅबॉरेटरीमध्ये करतो, म्हणजे प्रयोगशाळेमध्ये करतो. याच्यामध्ये आपण काय करतो की एक लांब श्वास घेऊन लांब श्वास सोडतो, ज्याच्यामध्ये आपल्याला फुफ्फुसाची कॅपॅसिटी समजते आणि त्या कॅपॅसिटी समजल्यानंतर पुन्हा आपण एक ब्रॉन्कोडायलेटर म्हणजे श्वसन नलिकेचा विस्तार करण्याचं एक औषध देतो, ज्याच्यामध्ये ही क्षमता वाढलेली दिसते. तर त्याच्यामध्ये मापन करताना त्याच्यामध्ये 15 ते 20% जर समजा श्वसनामध्ये फरक पडला, त्याच्यामध्ये वाढ झाली, तर आपण साधारणपणे म्हणतो की स्पायरोमेट्रीमध्ये त्यांना दम्याची चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे आणि मग अशा रुग्णांना आपण डायग्नोज करतो. पण समजा लॅबॉरेटरीमध्ये जाता आलं नाही तर दुसरी एक टेस्ट आहे, त्याला एक पीक फ्लो म्हणतात. पीक फ्लो म्हणजे एक असं हे आहे, इन्स्ट्रुमेंट आहे जे आपल्याला मी आता दाखवू इच्छितो. हे इन्स्ट्रुमेंट काय आहे की ह्याच्यात एक श्वास घेतो आपण, जोरात फेकतो म्हणजे ताबडतोब फुंकर मारतो. उदाहरणार्थ मी आता इथं दाखवतो आपल्याला. तर ह्याच्यामध्ये एक मापन असतं. तर साधारणपणे तरुण वयामध्ये 400 ते 500 PFR पीक एक्सपायटरी फ्लो रेट म्हणजे अतिउच्च श्वास घेऊन अतिउच्चपणे 2 सेकंदामध्ये आपण सोडतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला मापन मिळते. तर साधारणपणे 400-500च्या दरम्यान असेल तर त्याला आपण नॉर्मल म्हणतो. दम्याच्या रुग्णामध्ये पीक फ्लो कमी होऊन जातो. आता पीक फ्लो आपण साधारणपणे दम्याच्या निदानासाठी वापरतो. ते निदान आपण सकाळ आणि संध्याकाळी पीक फ्लो करतो आणि त्याच्यामधला जो डिफरन्स आहे, उदाहरणार्थ डिफरन्स जर समजा 13% आला सकाळ संध्याकाळमध्ये रीडिंगमध्ये, तर असे 2 आठवडे केल्यानंतर आपल्याला समजतं की हा दम्याचा विकार असू शकतो. तर केवळ निदान नाही, परंतु इव्हन दम्याची औषधं दिल्यानंतर त्याच्यामध्ये दम्यामध्ये काही फरक पडतो आहे का, की दम्याचा औषधाचा काही चांगला परिणाम होतो आहे का, ते बघण्यासाठी सुद्धा आपण पीक फ्लो वापरतो. त्याच्याशिवाय ॲलर्जन ट्रॅकिंग म्हणजे एखादं ॲलर्जन रात्रीच्या वेळेला साधारणपणे आपण म्हटलो की हाऊस डस्ट माईट हे रिस्पॉन्सिबल असू शकतं, ते आपल्याला दम्याचे अटॅक आणतं आहे. तर रात्रीच्याला पीक फ्लो केलं तर आपल्याला साधारणपणे कळतं की हा पीक फ्लो कमी झालेला आहे. याचा अर्थ तो ॲलर्जन असू शकतो आणि मग त्याचा उपाय केल्यानंतर साधारणपणे आपल्याला कळतं की येस, ॲलर्जन ट्रॅकिंग हे आपलं पॉझिटिव्ह झालेलं आहे. ॲक्युपेशनल अस्थमा म्हणजे व्यावसायिक दमा, ह्याच्यामध्ये जवळजवळ आपण 2-2 तासांनी पीक फ्लो करतो आणि त्याच्यातनं आपल्याला कळतं की साधारणपणे त्या पीक फ्लोमध्ये व्हेरिएशन्स येतात, म्हणजे एक वेगवेगळा डिफरन्स येतो आहे. तर त्याच्यातनं सुद्धा आपल्याला ऑक्युपेशनल अस्थमाची जी लागण झालेली ते कळते. आता हे ग्राफ आपल्याला दाखवतो. त्या ग्राफमध्ये असं दिसतं की पीक फ्लो सुरुवातीला चांगला होता, नंतर कमी कमी होत गेला. याचा अर्थ असा झाला की पीक फ्लो तुमचा डिटोरेट होत चालला आहे, म्हणजे तो हळूहळू कमी चालला आहे. याचा अर्थ अशा रुग्णाला ट्रीटमेंट देण्याची गरज आहे, त्याची ट्रीटमेंट वाढवण्याची गरज आहे. आणि पीक फ्लो जर समजा 40%पेक्षा कमी झाला तर अशा रुग्णाला इव्हन आपल्याला ॲडमिट करून त्याला ट्रीटमेंट देण्याची गरज पडते. आता पुढचा ग्राफ जो आहे तो पीक फ्लोचाच आहे. तर वरचा ग्राफमध्ये आपण बघतो की साधारणपणे हा पीक फ्लोची रेकॉर्डिंग केलेलं आहे. तर एका रबर
ग्लोव्ज इंडस्ट्रीमध्ये काम करणारा माणूस रबर घातल्यानंतर त्याला त्याची ॲलर्जी यायची आणि ज्यावेळेला तो सुट्टीवर आहे त्याला त्याचा पीक फ्लो जास्त आहे आणि जो कामावर आहे तर खालच्या बाजूला पीक फ्लो कमी आहे. त्याच्याच बरोबर एक सोल्डरिंग इंडस्ट्रीमध्ये काम करणारा रुग्ण आपल्याला दिसतोय की त्याला सुरुवातीला त्याचा पीक फ्लो कमी होता, तो पीक फ्लो हळूहळू वाढत गेला. केव्हा? तो कामावनं सुट्टी घेऊन घरी गेल्यानंतर त्याचा हळूहळू पीक फ्लो वाढला. तर अशा रीतीने पीक फ्लोचा वापर आपल्याला निदानासाठी, त्याच्यानंतर दम्याच्या औषधाची परिणाम होतो की नाही ते बघण्यासाठी आणि व्यावसायिक दमा आहे की नाही ते निदान करण्यासाठी आपल्याला वापरतो. तर हे इन्स्ट्रुमेंट फार महत्त्वाचं आहे, ज्याच्यातनं आपण निदान शिवाय आस्थमाचं मॉनिटरिंगसुद्धा करू शकतो. आपण अतिशय सोपं करून आपण प्रात्यक्षिकांसोबत जेव्हा दाखवलं तेव्हा ते समजणंही अतिशय सोपं होऊन जातं. खूप छान पद्धतीने आपण हे मांडलं. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विजयजी हे अमरावती इथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विजयजी, आपलं स्वागत आहे. आपण आपला प्रश्न विचारावा. सर मला सर 20-25 दिवसा आधीपासून म्हणजे श्वास घ्यायला त्रास होता. श्वास घ्यायला आपलं वय किती आहे? माझं वय 60 वर्षाचं वय आहे. 60. ओके. आपला प्रश्न लक्षात आलेला आहे. सरांकडून आपण त्याचं उत्तर घेऊया. सर, तुम्हाला काही विचारायचं आहे त्यांना? हो, आपण काय धूम्रपान वगैरे करतायत का किंवा आपण शेती वगैरे करताय का? तर समजा पान करत असतील तर अशा रुग्णांना दम्यासारखीच COPD नावाचा एक आजार होऊ शकतो. जर समजा त्यांना दमा सलग लागत नसेल, मध्ये मध्ये दम लागत असेल, मध्ये मध्ये नॉर्मल असतील तर त्याला आपण प्युअर दमा म्हणू शकतो. नाही तर मग COPDची सुद्धा निदान होऊ शकते याचे. स्पेशली जर समजा ते विशेषतः जर धूम्रपान करत असेल तर COPDसुद्धा असू शकतो. शिवाय आता वय जास्त असल्यामुळे आपल्या ब्लड प्रेशर मोजण्याची गरज आहे. जर ब्लड प्रेशर जास्त असेल त्याच्यामुळे सुद्धा दम लागू शकतो. तर आपल्याला हृदयाची सुद्धा चाचणी करून घेणं गरजेचं असतं. पण ह्याच्याबरोबर जर समजा आपल्याला खोकला येत असेल, वारंवार सर्दी होत असेल, आवाज शिटी वाजवल्यासारखा येत असेल आणि मध्ये मध्ये तुम्ही नॉर्मल आहात, तुम्हाला काही त्रास होत नसेल तर ते दम्याचं लक्षण असू शकतं. आणि दम्याची चाचणी, ज्याला स्पायरोमेट्री म्हटलं आपण, आता आपल्याला दाखवलं, ती चाचणी करून घेऊन आपण पूर्ण त्याचं निदान करणं आवश्यक आहे. अतिशय महत्त्वाचं. या प्रश्नाच्या निमित्ताने अनेक गोष्टी चर्चेला गेल्या. म्हणजे हृदयाचा त्रास, त्याचंही लक्षण दम असू शकतो. किडनी संदर्भात काही इश्यूज असतील तर त्याचंही लक्षण कधी कधी दमा हे असू शकतं. तर जवळच्या तज्ज्ञांकडून आपण सल्ला घेणं हे जास्त संयुक्तिक ठरेल नक्कीच. सर, आपण चर्चा निदानाबद्दल केली, पण त्याच्यासोबत आपण जेव्हा उपचाराच्या दिशेने जेव्हा विचार करतो तेव्हा इन्हेलर्स हा एक महत्त्वाचा घटक अस्थमाच्या उपचारामध्ये आपण मानला जातो. पण हे वापरण्याबाबत अजूनही एक संभ्रमावस्था आपण सामान्य माणसामध्ये बघतो आणि लोकांमध्ये त्याच्याबद्दलचं गैरसमज किंवा भीती ही एक साधारण आपण जाणवते आपल्याला. यावर आपला अनुभव काय आणि आपण काय सांगाल? आपण बरोबर बोलला की हे इनहेलेशन थेरपी, जे इनहेलर आहे म्हणजे श्वसन मार्फत घेण्याची औषधं साधारणपणे लोकांना जाचक वाटतात. त्यांना असं वाटतं की आपण ह्याच्यावर अवलंबून राहू, परंतु तसं नाही. जर आपण बघितलं तर इनहेलर हे जगभर वापरले जातात आणि इनहेलरचं वैशिष्ट्य असं आहे की इनहेलर ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला औषधाचं प्रमाण जे आहे ते अतिशय कमी असतं. उदाहरणार्थ आपल्याला मी ते एक सांगतो की ते एक गोळी ठेवलेली आहे आणि त्याचं जे स्ट्रेंथ आहे ते 2 मिलीग्रामचं आहे, तर त्याचं 2000 मायक्रोग्राममध्ये रूपांतर होतं. इनहेलेशन थेरपी ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला त्या इनहेलरमधून म्हणजे रिलीवर, ताबडतोब दम बंद करण्याचं जे औषध आहे त्याला रिलीवर म्हणतो आणि ज्याचे लाँग टर्म इफेक्ट होतात, ज्याच्यामुळे पूर्णपणे दमा नियंत्रित येऊन तो माणूस काम करू शकतो, त्याला आपण कंट्रोलर म्हणतो, नियंत्रक औषधं. तर हे जे औषध आपण दम्याच्या ह्या इनहेलरच्या स्वरूपात घेतलं तर हे जे इनहेलर आहे हे आपल्याला एक स्प्रे देतं म्हणजे काय, ह्याच्यातनं एक स्प्रे असा बाहेर पडतो. हे आपण डायरेक्टलीसुद्धा घेऊ शकतो. आत घेऊन तोंडातनं डायरेक्टली श्वास घेऊ शकतो असा जोरात आणि पकडून ठेवू शकतो, नंतर सोडायचं. तर असे 2 इनहेलेशन आपण घेतले एका पाठोपाठ, ताबडतोब आपल्याला दम्यामधून रिलीफ मिळते. त्याला आपण रिलीवर म्हणतो. परंतु रिलीवर ही महत्त्वाची औषधं नसून कंट्रोलर, ज्याच्यामध्ये इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड असतात, ज्याच्यामुळे आपल्याला दीर्घकालीन दम्याची जी लागण
होते त्या इनेल कॉर्टिकोस्टेरॉइडनं पूर्णपणे थांबते. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून इनेल कॉर्टिकोस्टेरॉइड घेणं फार गरजेचं आहे. ते घेत असताना आपण एक स्पेसरचा बी वापर करतो. स्पेसर हे एक असं छोटंसं इन्स्ट्रुमेंट असतं ज्याच्यामध्ये हे आपण इनहेल केलेलं औषध इथे येतं, स्प्रे केलेलं, आणि त्याच्यातनं आपण हे असं घेऊ शकतो. उदाहरणार्थ मी आपल्याला दाखवतोय. मी काय करणार आहे, एक श्वास सोडणार असा, नंतर हे तोंडात घेणार, मी काय केलं की स्प्रे सोडला आणि 3 श्वास घेतले, ज्याच्यामुळे माझं हे औषध पूर्णपणे आत गेलं. असे 2 स्प्रे घेतलं की त्याचा 1 डोस होतो. याचे फायदे काय की जे आपण औषध देतो ते पूर्णपणे आपलं औषध आत जातं, कुठे बाहेर जात नाही, जेणेकरून ताबडतोब ते श्वसनाच्या मार्गात जाऊन ताबडतोब ॲक्शन होतं. तुम्ही रिलीवर घेत असाल तर 1 ते 2 मिनटामध्ये दम्याचा जो तुमचा दम अडकलेला आहे तो 1 मिनटामध्ये आपला अडकलेला दम सुरळीत होतो, आपण नॉर्मल होता. आणि तुम्ही कंट्रोलर घेत असाल तर दीर्घकालीन जी सूज आलेली आहे ती नियंत्रणात येते आणि 2 ते 3 महिन्यांमध्ये आपला दमा पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतो, जेणेकरून आपण हे इनेल मेडिकेशन जे आहेत, जे औषधं आहेत, ते हळूहळू कमी करून आपण ते डोस कमी करून बऱ्याच वेळा ते बंदसुद्धा करू शकतो आणि मग आपण रिलीव्हरकडे वळू शकतो. तर दम्याची औषधं इनहेलेशन फॉर्ममध्ये घेणं फार गरजेचं आहे. ज्याच्यामुळे आपले जे दुष्परिणाम असतात औषधाचे ते कमीत कमी होतात किंवा नाहीच होत. जर समजा आपण स्पेसर वापरलं, जे आपण चेंबर वापरलं त्याला स्पेसर म्हणतो आपण, ज्याच्यामुळे आपल्याला दम्याची औषधं सुलभपणे घेतात आणि त्याचे गैरपरिणामसुद्धा कमी होतात. हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय हे आता आपण हे बघितलं, पण ड्राय पावडर इनहेलर नावाचा सुद्धा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये एक ड्राय पावडर असते. ड्राय पावडर म्हणजे काय की एक कॅप्सूल असते आणि हे एक रोटाहेलर म्हणजे ही कॅप्सूल असते, त्या कॅप्सूलमध्ये औषध असतं आणि ते कॅप्सूलमधलं औषध आपण ह्याने डायरेक्टली घेऊ शकतो. ह्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. ते कॅप्सूल टाकल्यानंतर त्याला टोचलं असं की साधारणपणे त्याच्यामध्ये पावडर तयार होते आणि आपल्याला डायरेक्टली श्वास आत ओढायचा आहे. असा श्वास आत ओढला, थोडासा पकडून ठेवला आणि मग मी काढलं. तर ह्याच्यातनं ताबडतोब आपल्याला दम्याची रिलीफ मिळते, जेणेकरून आपला जो दम चालू आहे तो कमी होऊन जातो. तर हे ड्राय पावडर इनहेलेशन थेरपीसुद्धा आपण वापरू शकतो, जेणेकरून दम्याची रिलीफ मिळते. शिवाय काही वेळा आपल्याला समजा अतिप्रमाणात दमा असेल, आपण घरात आहोत, आपल्या घरी नेब्युलायझर आहेत, तर मिस्ट फॉर्म म्हणतो आपण, म्हणजे ते द्रवच्या स्वरूपात येतं, ज्याच्या वाफा तयार होतात आणि आपण घेतलं तर किती दमा जास्त प्रमाणात असला तरी पण आपल्याला 2 ते 3 मिनटामध्ये त्याची रिलीफ मिळते. हे साधारणपणे नेब्युलायझेशन आपण केव्हा वापरतो, अति तीव्र दम्याचा अटॅक आला आणि आपल्याला घरी नेब्युलायझर असेल तर ते आपण घेऊ शकतो. परंतु ही ड्राय पावडर इनहेलर म्हणजे जे त्याच्यामध्ये पावडर आहे, कळलं का, ते सुद्धा तेवढ्याच तीव्रतेने आपला दमा आटोक्यात आणू शकतो किंवा स्प्रे वापरतो त्यांनीसुद्धा दमा आटोक्यात येऊ शकतो. काही रुग्णांना त्यांनी आटोक्यात येत नाही, तर मग नेब्युलायझर वापरून आपण हे औषधं वापरून ताबडतोब दम्याची रिलीफ मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की हे जे पार्टिकल जातात, पुढे जाण्याच्या अगोदर प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांचा प्रश्न घेऊया आपण. विजयजी देवळे हे वाशिम येथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विजयजी, आपला स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. सर, साधारण 4-5 वर्षापासून मला अस्थम्याचा त्रास आहे आणि फ्रुटाला 500 mg चालू आहे आणि म्हणजे समजा 10-15 मिनिटात असं गळ्यात असं बलगम आल्यासारखं वाटतं, ते थुंकावं लागतं, जास्त त्रास होतो. ओके, आपला प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे. सरांकडून त्याचं उत्तर घेऊया, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊया. कुठेही जाऊ नका प्रेक्षक, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, जागतिक दमा दिनाच्या निमित्ताने त्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करत आहोत. पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं. ब्रेकवर जाण्याआधी आपण प्रेक्षकांचा प्रश्न घेतला होता सर. त्यांना घशामध्ये बलगम किंवा कफ झाल्यासारखा जाणवतो आणि दम्याचा त्रास आहे त्यांना.
आपण काय सांगू इच्छिता? त्यांनी आता सांगितलं की एक फ्लुटिकोसॉन नावाचं 500 मायक्रोग्रामचं ते इनहेलेशन घेत आहेत. त्यांना ॲक्च्युली घशामध्ये खोकला येतो किंवा काय अडकल्यासारखं वाटतं. तर आता ते जे औषधं घेतात ते फ्लुटिकोसॉन इनहेल स्टिरॉइड आहेत. तर ह्या बाबतीत एक दक्षता आपल्याला घ्यावी लागते. ज्याला आपण स्प्रे घेतो इनहेल कॉर्टिकोस्टिरॉइडचा, त्याला आपण घशाला गुळणी केली पाहिजे, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण की इनहेल कॉर्टिकोस्टिरॉइड आपल्या घशामध्ये साचून राहून त्यांनी आपल्याला फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. तर आपण जर समजा गुळणी केली ताबडतोब 1 मिनिटाच्या आत हे इनहेलेशन घेतल्यानंतर, तर असे उपद्रव होणार नाही. तर ह्याची एक दक्षता घेणं गरजेचं आहे. आणि जर समजा त्यांना सायनससाठीसुद्धा असेल तर त्याच्यामुळे सुद्धा घशामध्ये कप तयार होतो, ज्याच्या त्यांनी क्लिअर करावं लागतं. घशात थोडासा कप तयार झाला तर एकदम घाबरून जाण्याची गरज नाही. आपण गुळणी करून तो काढू शकता. हा मोठा प्रॉब्लेम नाही. आपण त्याच्याबद्दल एकदमच घाबरून जाण्याची गरज नाही. दम्याची ट्रीटमेंट घेताना आपण फक्त गुळणी करणं हे महत्त्वाचं आहे. अतिशय महत्त्वाचं. या प्रश्नाच्या निमित्ताने अनेक गोष्टी चर्चेला गेल्या. सर, मगाशी आपण बोललात की मला एक प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात नक्कीच असेल की आपण इलाज तर करतोय दम्याचा, पण हा दमा पूर्ण बरा होणं शक्य आहे का, की तो फक्त नियंत्रणात आणता येतो आणि मॅनेज करता येतो? आणि त्याचसोबत दुसरा प्रश्न असा आहे की लाईफस्टाईल चेंजेस ज्याला म्हणतो आपण, दैनंदिन बदल आपल्या आयुष्यातले, मग तो आहाराच्या निमित्ताने असो, व्यायाम असो, योग असो, या सर्व गोष्टींचा किती सकारात्मक परिणाम दमा बरा होण्यामध्ये किंवा त्याचं नियंत्रण ठेवण्यामध्ये आपल्याला मदत करतं? फार चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली दम्याचे औषधं मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कंट्रोलर म्हणजे दमा नियंत्रणात आणण्यासाठी, म्हणजेच आतल्या नळ्यातली जी सूज आहे ते कमी करण्यासाठी आपण वापरतो. अशी औषधं जर आपण व्यवस्थितपणे वापरले, सकाळ संध्याकाळ डॉक्टरच्या सूचनेप्रमाणे घेतली, तर आपला दमा पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण व्यवस्थित झोप घेऊ शकता, दररोजची कामं करू शकता, शाळेत जाऊ शकता, आपल्याला वारंवार हॉस्पिटल जाण्याची गरज पडत नाही, इमर्जन्सीमध्ये जाण्याची गरज पडत नाही. आपण व्यायाम करू शकता, स्पोर्ट्समध्ये भाग घेऊ शकता, क्रिकेट खेळू शकता, इतर व्यायाम करू शकता. शिवाय स्त्रीला मातृत्व प्राप्त होऊ शकतं जर दमा कंट्रोलमध्ये असेल. तर त्यामुळे अशा काही गोष्टी मधून घाबरून जाण्याची गरज नाही. दमा हा पूर्ण नियंत्रणात येतो. म्हणजे तो माणूस जो आहे तो जरी समजा त्याला निदान दम्याचं झालं तरी पण तो इतर माणसामध्ये मिक्स होऊन, जसं आपण म्हटल्याप्रमाणे की त्याचं जे सामाजिक जीवन आहे तो पूर्णपणे आनंददायी ठेवू शकतो. पण जसं आता आपण म्हटला की लाईफस्टाईल जी आहे माणसाची, माणूस ॲक्च्युली हा समाजशील प्राणी आहे आणि त्याला लाईफस्टाईल जगताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की काही गोष्टी आपल्याला अडचणीत आणू शकतात का. उदाहरणार्थ दम्याचा रुग्ण असेल तर त्यांनी समजा आपण बाहेर काय खातोय ह्याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि त्या खाण्याने आपल्याला जर वारंवार खोकला येत असेल, दम लागत असेल, तर ती डायरीमध्ये त्याची नोंद करून पुढच्या वेळेला हे खाणं खाताना आपण विचार केला पाहिजे. खाणं टाळलं पाहिजे. बाहेरचं खाणं हे शक्यतो आपण नाही खाल्लं पाहिजे, ज्याच्यामध्ये अतिप्रमाणात काही गोष्टी टाकलेल्या असतात, ज्याच्यामुळे सुद्धा आपल्याला दम लागू शकतो. त्याचबरोबर दररोज त्या माणसानी फिरायला गेलं पाहिजे. म्हणजे वॉक म्हणतो आपण, दररोज फिरायला गेलं पाहिजे. 20 ते 30 मिनिटे फिरणं गरजेचं आहे. आणि त्याच्याशिवाय झोप त्याला 6 ते 7 तास कमीत कमी मिळाली पाहिजे. अशा रीतीने दम्याचा जर कंट्रोल केला तर जीवनशैलीतनं उद्भवणारा जो दमा आहे तो नियंत्रणात येऊ शकतो. शिवाय जर जीवनशैली चांगली असेल, दम्याचे अटॅक आले नाही, तर आपल्याला जो दमा आहे ते विसरून गेलं पाहिजे आणि सामाजिक जीवनात मिसळता आलं पाहिजे. तर ह्याच्यासाठी जीवनशैलीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जसं आपण आता म्हटलं योगा हा केला पाहिजे. योगाने केवळ आपल्याला शारीरिक समाधान मिळत नाही तर इवन मानसिक समाधानसुद्धा मिळतं. तर ह्याची जाणीव आपल्याला ठेवली पाहिजे. त्यामुळे दम्याच्या रुग्णांनी एक्सरसाइज म्हणजे व्यायाम करणं, योगा करणं, असे जे काही मूलभूत गरजा आहेत त्या आपण भागवल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपला दमा नियंत्रणित ठेवला पाहिजे. दम्याचे अटॅक नाही आले पाहिजे. आपल्या दररोजच्या जेवणामध्ये पदार्थ व्यवस्थित खाल्ले पाहिजे. घरचे जेवण खाल्लं पाहिजे. घरचं जेवण खाल्लं तर इतर आपल्याला बाधा होणार नाही, जेणेकरून आपली जीवनशैली सुरळीत राहील.
म्हणजे मानसिक ताण आणि तणाव या गोष्टींचाही कुठेतरी या आजाराशी परस्पर संबंध जोडताना आपल्या उत्तरातून आपल्याला जाणवला आणि या गोष्टी योग आणि या इतर मेडिटेशन ज्याला आपण म्हणतो यातून कुठेतरी नियंत्रणात आणू शकतो. सर, अतिशय कमी वेळ आपल्याकडे बाकी आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न याचा हा की एक जर आपण पाहिलं की कोविड-19 म्हणजे कोरोना काळ, त्याच्या आधीचं जग आणि त्याच्यानंतरचं जग हे टोटली वेगळं आहे, पूर्णपणे बदललेलं पाहतो आपण. तर दम्याच्या रुग्णांच्या अनुषंगाने किंवा दम्याची गोष्ट वाढण्याच्या अनुषंगाने या कोविड नंतरचा कालावधी या गोष्टीचा काही परिणाम आपण पाहता का? आपला अनुभव काय सांगतो आणि काही नवीन आव्हाने या रुग्णांसाठी निर्माण झाली आहेत का, याबद्दलही थोडक्यात सांगा. कोविड-19 2021 जेव्हा आला त्याला दम्याचे रुग्ण अतिशय घाबरले होते, COPDचे रुग्ण अतिशय घाबरले होते, कारण त्यांना अगोदरच दम्याची लागण असल्यामुळे त्यांना भीती वाटत होते. पण जे रुग्ण अबाधित ट्रीटमेंट घेत होते, ज्यांनी इनहेलेशन थेरपी चालू ठेवली होती, इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड ज्याच्याबद्दल मी आपल्याला सांगितलं की कंट्रोलर औषधं जे घेतात त्यांना बिलकुल त्याचा त्रास झाला नाही. पोस्ट कोविड म्हणजे आता 21 नंतर जे काय आपल्या दम्याचे रुग्ण आहे त्यांच्यामध्ये सुद्धा काही विशेष फरक पडलेला नाही. कोविडमुळे जो पोस्ट कोविड फायब्रोसिस झाला असेल तर अशा रुग्णांना ॲक्च्युली काही थोडेफार त्रास झाले, परंतु दम्याच्या रुग्णांना जे औषधं आपले रेग्युलर घेतात, जे दररोज आपली जीवनशैली व्यवस्थित ठेवत आहेत, अशा रुग्णांना कोविड-19मुळे कुठलीही बाधा झालेली नाही. जर त्यांना कुणाला निमोनिया वगैरे झाला असेल तर त्या रुग्णांच्यामध्ये साधारणपणे फायब्रोसिस झाला असेल तर अशा रुग्णांना त्रास झाला असेल, पण ते दम्याचेच रुग्ण आहेत असं म्हणता येणार नाही. त्यांना इतर सहव्याधी जसे डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्टचे डिजीज आहे, किडनी डिजीज आहे, अशा रुग्णांना उलट त्याचा जास्त गैरपरिणाम झालेला आहे कोविडचा. दम्याच्या रुग्णांना विशेष काही फरक पडलेला नाही. खूप समर्पक आणि थोडक्यात आपण उत्तर दिलं. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सर की समजा इमर्जन्सी अटॅक अस्थमाचा दम्याचा जर एखाद्याला आला तर त्वरित त्यांनी काय करावं, हे आपण 2 शब्दात काय सांगू शकाल? जर कुणाला इमर्जन्सी अटॅक आला असेल, व्हिजिंग दम लागला असेल तर मी आपल्याला दाखवल्याप्रमाणे इनहेलेशन थेरपी जे मीटर डोस इनहेलर आपल्याला प्रात्यक्षिक केले ते ताबडतोब त्यांनी घ्यावं. आणि जर त्याच्यामध्ये रिलीव्हर औषध असेल तर ते ताबडतोब ॲक्ट करून 1 ते 2 मिनटामध्ये त्याचा दम हा हळूहळू कमी प्रमाणात होईल. जर समजा त्याचा दम कमी झाला नाही तर पुन्हा ते औषध पुन्हा 1-2 तासात ते 4 तासामध्ये रिपीट करू शकतो. परंतु दम्याचे अटॅक न येण्यासाठी त्याने प्रयत्न करणं फार महत्त्वाचे आहे, ज्याच्यामध्ये इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड आणि लॉंग ॲक्टिंग औषधं असतात, ज्याच्यामध्ये रिलीव्हर असतात जे 12 तास चालतात आणि इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड असं औषध जर त्याने रेग्युलरली घेतलं आणि ते औषध येऊन त्याने रिपीट केलं दम लागल्यास तरी पण दमा पूर्णपणे नियंत्रण येऊ शकतो आणि किती अर्जंट अटॅक आला तरी पण त्याच्यातनं त्याला मुक्तता मिळू शकते. जर समजा मुक्तता नाही मिळाले तर ते नेब्युलायझेशन घेऊ शकतात आणि त्याच्यातनं सुद्धा त्यांना फरक पडून त्यांचा दमा आटोक्यात येईल. समजा नाही तसं झालं तर मग ऑफकोर्स अशा रुग्णांना ज्याला ऑक्सिजन कमी होतं त्याला हॉस्पिटलायझेशन किंवा ॲडमिट करण्याची पाळी येऊ शकते. परंतु जर आपण व्यवस्थित औषधं घेत असताल दम्यामध्ये तर भरती होण्याची पाळी येणार नाही. याच निमित्ताने या उत्तरातून एक प्रेरणादायी असा संदेशही आपला नक्कीच मिळालेला आहे प्रेक्षकांना. वेळेची मर्यादा असल्या कारणाने आपल्याला कुठेतरी आता हा कार्यक्रम इथे उरकता घ्यावा लागतो, पण अतिशय महत्त्वाची आणि अतिशय प्रेरणादायी अशी ही चर्चा होती. खरंच आजचा संवाद जर म्हणायचा झाला ना की हा केवळ माहितीपुरता नव्हता, तर प्रत्येक श्वासाची किंमत समजून घेण्याची एक सुंदर जाणीव करून देणारा हा कार्यक्रम होता असं म्हटलं तर कुठेही अतिशयोक्ती ठरणार नाही. डॉक्टर आव्हाड सर, आपल्या मोलाच्या मार्गदर्शनासाठी मनपूर्वक आभार मी सह्याद्रीच्या वाहिनीतर्फे आपले मानतो, आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या हॅलो डॉक्टरच्या टीमतर्फे. आपण इथे आलात वेळात वेळ काढून त्याबद्दल खरोखर धन्यवाद. आणि आपण दिलेली माहिती आणि अनुभव नक्कीच अनेकांना एक नवा श्वास देईल आणि नवसंजीवनी देईल याबद्दल मला शंका नाही आहे. मित्रांनो, श्वास हीच जीवनाची सर्वात मोठी भेट आहे असं म्हटलं तर ती जपणे, समजून घेणे आणि तिची काळजी घेणे ही आपली जबाबदारी होऊन जाते. स्वच्छ हवा, निरोगी श्वास हाच भविष्यातील आरोग्याचा खरा विश्वास असं म्हटलं
तर वावगं ते नक्कीच ठरणार नाही, अतिशोक्ती ठरणार नाही. याच सकारात्मक वळणावरती आज आपण जागतिक दिनानिमित्त मी प्रत्येकाला शुभेच्छा देतो आणि आजच्या ह्या भागाची आपण सांगता करूया. पुन्हा भेटूया आपण हॅलो डॉक्टरच्या नवीन भागामध्ये नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.